नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। स्वतःमध्ये एवढी धमक आहे ना, तर स्वतःचे पोलीस संरक्षण काढून यापुढे पोलीस बांधवांवर बोलून दाखवा। नवी मुंबई महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटना। स्वतःमध्ये एवढी धमक आहे ना, तर स्वतःचे पोलीस संरक्षण काढून यापुढे पोलीस बांधवांवर बोलून दाखवा, असा थेट इशारा महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटना नवी मुंबई शहराध्यक्ष मयूर कारंडे यांनी नितेश राणे यांना दिला। राज्यात ज्या पण बलात्काराच्या घटना घडत आहेत त्या खरंच खूप वेदनादायक आहेत, त्यावर कडक कारवाई झाल्याच पाहिजेत, परंतु या सर्व गोष्टींचं खापर सर्व पोलीस बांधवांवर जर फोडणार असेल तर ते महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटना खपवून घेणार नाही। काही राजकीय महाशय पोलिसांच्या कुटुंबांपर्यंत जाऊन धमकी द्यायला लागलेत। आपली राजकीय पोळी भाजायच्या उद्देशाने स्वतःची पात्रता दाखवू नका। पोलिसांवर आणि त्यांच्या कुटुंबियांवर बोलायच्या अगोदर हे विसरू नका की त्या आरोपींना पकडून आणणारे आपले पोलीसच आहेत। आणि एवढी स्वतःमध्ये धमक आहे ना, तर अगोदर स्वतःचे पोलीस संरक्षण काढा आणि त्यानंतर पोलिसांवर बोलून दाखवा। मग आम्ही दाखवतो महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटना काय आहे ते, असा खोचक इशारा महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटना नवी मुंबई शहराध्यक्ष मयूर कारंडे यांनी दिला। यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी ढवळे सर, कार्यकारी संपादक, नवी मुंबई। आमच्या लोकांची असेल एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो, पोलिसांच्या समोर देतो, चिंता करू नका। माझा काही वाकडं करू शकणार नाही। आपला बॉस बसलाय सागर बंगल्यावर, काही होत नाही आम्हा लोकांना। जय महाराष्ट्र। सध्याच्या घडीला जर बघितलं तर आपल्या राज्यात शांतता आणि सुव्यवस्था चालली ती फक्त आणि फक्त आपल्या पोलीस बांधवांच्या जीवावर चालली। पण काही आमदार आपली राजकीय पोळी भाजण्याच्या हेतूने राज्यात कुठलीही घटना घडली ना तर फक्त पोलिसांना टार्गेट करतायत, पोलिसांना आरवाच्या भाषेत बोलतायत, पोलिसांच्या कुटुंबापर्यंत जातायत। आता एक राजकीय महाशय पोलिसांना कोणत्या भाषेत बोललेत ते आपण पहिलं बघूया। कोण करू शकणार नाही आम्हाला, काय करून द्या पोलिसांना, मला भाषण रेकॉर्ड काय नाही, जास्तीत जास्त बायकोला दाखवू शकणार, बाकी काय नाही। गृहमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहे, तुम्हाला अगर त्या पोस्टिंगवर अगर मजा येत नसेल ना तर अशी सगळी मस्ती करा, मग तुम्हाला अशा जिल्ह्यामध्ये घेऊन जाऊ ना ते बायकोला फोन पण लागणार नाही। महाशय स्वतः स्टंटबाजी करण्याच्या उद्देशाने पोलिसांच्या बदल्या अशा जागी करणार बोलतात की त्यांच्या बायकोचाही त्यांना फोन लागणार नाही। हे कुठलं टार्गेट आहे? राज्यात ज्या घटना मुलींबद्दल घडतात त्या खरंच वेदनादायक आहेत आणि त्या वेदनादायी घटनेंना आळा घालण्यासाठी त्या आरोपींना पकडणारा पण आपला पोलीस बांधव आहे। एका 2-2 दिवसात त्या पोलीस बांधवांनी त्या आरोपीला पकडून शिक्षेला पात्र केले। पण त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्ट जर पोलिसांना टार्गेट करणार असेल ना तर हे महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटना कधीच खपून घेणार नाही। आपली राजकीय पोळी भाजायचे, समोर बसलेल्या जनतेला जर हसवायचे, समोर बसणाऱ्या जनतेच्या मनात जर जागा निर्माण करायचे, तर विनाकारण पोलिसांना या भाषेत बोलू नका। जर एवढीच जर तुमच्या धमक आहे ना तर स्वतःचं पहिलं पोलीस संरक्षण काढा आणि त्याच्यानंतर पोलिसांना अशा गोष्टी बोलून दाखवा। मग आम्ही दाखवतो की महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटना काय आहे। इथून पुढे जर पोलिसांना कोणत्याही भाषेत जर आमच्या कुटुंबावर जर तुम्ही येणार असाल तर हे महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटना कधीच खपून घेणार नाही। आपले संस्कार यामधून दिसून येतात। आपल्या कुटुंबाला गुगलवरती कोणत्या प्राण्याने सर्च केलं आपलं कुटुंब दिसतंय ना, पहिले हे बघून घ्या। आमच्या कुटुंबावर यायच्या अगोदर आपण कोणत्या संस्कारातून आले आपल्या भाषेतनं दिसून येतोय। ही शेवटची वॉर्निंग आहे महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटनेतर्फे तुम्हाला। इथून पुढे जर खाकीवरती एकही अपशब्द आला तर स्वतःचं पोलीस संरक्षण काढा आणि जर एवढी धमक असेल तर संरक्षण काढून पोलिसांवरती बोलून दाखवा। मग आम्ही दाखवतो महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटना काय आहे ते। जय हिंद, जय महाराष्ट्र।